नमस्कार मित्रांनो. अन्नदान आणि कन्यादान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले गेलेले आहेत. मग अन्नदान केल्याने काय पुण्य मिळतं हे आपण आजच्या गोष्टीतून पाहणार आहोत. गोष्टीचं नाव आहे अर्ध्या भाकरीचं पुण्य. एका गावामध्ये आई आणि मुलगा असे दोघंजणं राहत असतात. खूप अत्यंत गरिबी असते त्यांची. तो मुलगा दिवसभर मजुरी करून पैसे कमवून आणायचा आणि त्या आईने रोज 2 भाकरी बनवायच्या, एक मुलासाठी आणि एक स्वतःसाठी. आणि त्या मुलाची जेवणासाठी वाट पाहत बसायची. मग तो मुलगा आला की दोघे मायलेकरं मिळून जेवत असत. असा त्यांचा दिनक्रम असे. खूप गरिबीत दिवस काढत होते ते. मग एके दिवशी काय झालं, मुलाला यायला उशीर झाला जेवायला. त्याला काम लागले व आईने वाट बघत दारात बसली होती. 2 भाकरी केल्या आणि दारात बसली वाट पाहत मुलाची. मग एक भिकारी आला. काहीतरी मला खायला दे, काहीतरी मला खायला दे असं तो त्या म्हातारीला म्हणत होता. म्हातारीला चिंता पडली की आता 2च भाकरी आहेत, एक आपल्याला आणि एक मुलाला. मग ह्याला काय वाढायचं आता, घरात तर दुसरं काहीच नाही. मग आता काय करायचं. तो खूप काकुळतेला आला होता भिकारी. मी 2 दिवसापासून उपाशी आहे, काहीतरी मला खायला दे. मग ठीक आहे. त्या म्हातारीने काय केलं, घरात गेली आणि अर्धी स्वतःच्यातली भाकरी त्याला दिली खायला. त्या भिकाऱ्याने तेवढंच खाऊन पाणी पिऊन तृप्त होऊन आशीर्वाद देऊन गेला. तिचा मुलगा आला नंतर. मग दोघेजणं जेवायला बसले. मग त्या म्हातारीने ताटलीमध्ये अर्धीच भाकरी घेतली आणि मुलाला एक वाढली. मुलगा म्हणला, आई असे कसं काय, तू अर्धीच भाकरी का घेतली, आज अर्धी भाकरी कुठे गेली. ती म्हणे, अरे एक भिकारी आला होता आणि तो खूप भुकेला होता, त्याला मी दिली. ते म्हणे, आई असं का केलंस, आता तुला उपाशी राहावं लागेल अर्ध्या भाकरीने, असं दुसऱ्याला का दिलं तू. त्याची आई म्हणे, अरे पुण्य लागतं, असं द्यावं भुकेल्या माणसाला जेवायला आणि तहानलेल्या माणसाला पाणी द्यावं, म्हणजे पुण्य लागतं. तो म्हणे, मग कोण देतं हे पुण्य. हे पुण्य आपल्याला देव देत असतो. कधी देतो. ती म्हणे, आपल्याला न कळत देत असतो, आपल्याला ते कळत पण नाही. तो म्हणला, नाही, मी आता देवाकडे जाणार आणि त्या अर्ध्या भाकरीचं पुण्य मी घेऊनच येणार. ती म्हणे, अरे देव असा दिसत नसतो, तो कुठे राहतो आपल्याला माहीत नसतं, आपल्याला डोळ्यांनी दिसत नसतं, तू जाऊ नको, आपोआप आपल्याला देव ते पुण्य देतो. नाही, त्याने हट्टच केला की नाही, मला त्या अर्ध्या भाकरीचं पुण्य देवाकडून मिळवायचंच आहे. माझ्या आईने अर्ध्या भाकरीने उपाशी राहून जे पुण्य केलेलं आहे त्याचं पुण्य मला आणायचंच आहे, असं त्याने ठरवलं. ऐकतच नव्हता. त्याची आई खूप समजून सांगत होती, पण त्याने काही ऐकले नाही. शेवटी निघाला तो. मला जायचं आहे देवाकडे. कुठे असतो देव, 7 समुद्रापार असतो, असं त्याच्या आईने सांगितलं. ठीक आहे म्हणला. मग त्याने त्याच्या आईने काय घरात जे होतं ते खायला त्याला बांधून दिलं आणि तो निघाला प्रवासाला. पहिल्या काळामध्ये काही वाहनांची सोय नव्हती. तो आपलं चालत 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 निघाला. खूप दूरवरती गेल्यानंतर एका झाडाखाली तो बसला. खूप ऊन होतं, त्याला तहानही लागली होती. पाणी पिलं आणि त्या झाडाखाली बसला. त्या झाडाला एकही पान नव्हतं. पूर्णतः ते झाड वाळून गेलेलं होतं. अरे म्हणला, काय नशीब आहे, आपण छान झाडाखाली बसलो, हवा यावी, वारं यावं, छान वाटावं सावलीत, म्हणून ह्या झाडाला तर पानच नाही आहे. मग ते झाडाने ऐकलं, त्या मनातले मनात म्हटलेला. मग तो म्हणला, झाड म्हणलं, अरे तुला माझी कहाणी काय सांगू म्हणे, माझ्या खाली की नाही, म्हणजे मला पानच येत नाही, पाणी पण मिळत नाही आणि पान पण येत नाही माझ्या झाडाला, म्हणजे मला काय आहे काहीच माहीत नाही म्हणे. सगळं तर चांगलं आहे पण पान येत नाही, पालवीच फुटत नाही मला. तू काय कुठे चालला असते म्हणे. मी देवाकडे चाललो म्हणे. माझं एवढं विचारशील का की मला पानं का येत नाहीत, एवढं माझं विचार देवाला, तू देवाकडे चाललास तर. ठीक आहे म्हणे, विचारल. निघाला मग तिथून चालत 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 खूप दूरवरती गेला. मग दूरवरती गेल्यानंतर तिथे एक राजवाडा होता राजाचा. त्या राजाच्या राजवाड्याच्या बाहेर कठडा होता थोडासा, त्याच्यावरती बसला तो, थोडा आराम करून जावं म्हणून. तितक्यात जोरात भिंत पडल्याचा आवाज आला. अरे भिंत कुठं पडली, इथं राजवाडा आहे हा तर. बघितलं, सगळे पळापळ करत होते. मग एका शिपायाला त्याने विचारलं, काय झालं, काय पडलं.
ते म्हणे राजाची बिल्डिंग आतमध्ये मोठी बिल्डिंग आहे ह्या वाड्याच्या आणि ती बिल्डिंग पडली. ते म्हणे कसं काय? ते म्हणे ती रोज बांधतात बिल्डिंग आणि रोज ती पडते रात्री. असं कसं काय होतं आहे? ते म्हणे काय माहिती रोजचंच चालू असतं म्हणे ते. मग ते म्हणे ठीक आहे म्हणे असेल काही. मग ते म्हणे तुम्हाला राजाने बोलवलं ते शिपायांनी सांगितलं. ठीक आहे म्हणला. तो आतमध्ये गेला. राजा म्हणला कोण आहेस तू? ते म्हणे मी काही नाही म्हणे असा प्रवासी आहे आणि मी असं देवाकडे चाललो आहे. कशासाठी चाललास? माझ्या आईने अर्धी भाकरी दान केली त्याचं पुण्य मागायला चाललो आहे. असं आहे का? म्हणे अरे माझं एक काम करशील का? ते म्हणे काय? मी रोज बिल्डिंग बांधतो म्हणे बांधून घेतो आणि रोज ती रात्री पडते. हे असं का होतं आहे? देवाला माझं एवढं विचारशील का? आणि परत येताना मला सांग. तो म्हणे ठीक आहे. राजाने आपलं त्याला जेवायला खायला घातलं आणि पाठवून दिलं. निघाला तो आपलं चालत चालत. मग समुद्र लागला त्याला. समुद्राजवळ गेला तो. समुद्राजवळ गेल्यानंतर एक कासव होता तिथे. खूप मोठा कासव होता. तडफड 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 करत होता तो कासव. काहीतरी त्याचं दुखत होतं. मग त्याने त्या कासवाला विचारलं अरे काय झालं तुला? ते म्हणे माझं डोकं खूप दुखतं आहे. काहीच सुधरत नाही आहे आणि असा त्रास मला बरेच दिवस झाले होतो आहे. ते म्हणे मग तू काही विलाज नाही का केला? काय करणार म्हणे सगळं करून बसलो पण मला डोकं काही कमी होतच नाही आहे. ठीक आहे म्हणलं. तू कोण आहेस? मी असा प्रवासी आहे. म्हणे कुठे चाललास? मी देवाकडे चाललो आणि मला पुण्य आणायचं आहे. माझ्या आईने अर्धी भाकरी दान केली त्याचं. म्हणे ठीक आहे मी तुला सोडतो म्हणे. 7 समुद्र पार करावे लागतील आणि तुला मी माझ्या पाठीवर सोडतो. पण माझं एक काम करशील का? ते म्हणे काय? म्हणे का माझं डोकं इतकं का दुखतं आहे आणि त्याच्यावर विलाज काय हे देवाला विचारशील का? ते म्हणे ठीक आहे विचारतो. मग तो निघाला कासवाच्या पाठीवर बसून. मग प्रवास करत करत पाण्यातून खूप दिवस लागले त्याला पलीकडे पोचायला. 7 समुद्र पार करून त्या कासवाने त्याला पलीकडे सोडलं. मग तो गेला चालत चालत चालत. बसले होते ब्रह्मदेव तिथे. ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि म्हणे मी असा असा प्रवासी आहे आणि मी तुमच्याकडे मागणं मागायला आलेलो आहे. मला न्याय द्या. काय द्यायचा? ते म्हणे पण तू जिवंत असताना इथे आलासच कसा? पहिली गोष्ट जिवंत असताना देवाचं दर्शन घडणं म्हणजे हे आहेच दुर्लभ आहे आणि तुला जिवंतपणी दर्शन झालं ब्रह्मदेवाचं. ठीक आहे म्हणे तुझं काय मागणं आहे ते सांग. तो म्हणतो माझ्या आईने उपाशी राहून अर्धी भाकरी त्या भिकाऱ्याला दान केली. मग त्याचं पुण्य माझी आई म्हटली की त्याचं पुण्य मिळतं आपल्याला. मग ते पुण्य किती मिळणार आणि काय मिळणार मला सांगा आणि द्या मला लगेच. ते म्हणे असं नाही देत म्हणे मी. तू घरी जा. घरी जाईपर्यंत तुला सगळं पुण्य मिळून जाईल. बरं म्हणे ठीक आहे. मग त्यांनी त्या राजाची बिल्डिंग का पडते हे विचारलं. ते म्हणे त्यांच्या घरात एक राजकन्या आहे. तिचं लग्न करून दिलं की त्यांची बिल्डिंग नाही पडणार. ठीक आहे म्हणे. मग कासवाचं डोकं दुखतं आहे म्हणे. का दुखतं आहे? काय करावं लागेल? ते म्हणे कासवाच्या डोक्यामध्ये हिरा आहे म्हणे. हिरा अडकलेला आहे आणि तो काढला. खूप किमती हिरा आहे तो आणि तो हिरा काढला की कासवाला काही त्रास होणार नाही. ठीक आहे म्हणे. आणि एक झाड आहे म्हणे. ते झाडाला पालवीच फुटत नाही. पानच येत नाही. वाळून गेलेलं झाड आहे ते. जिवंत आहे पण वाळून गेलेलं आहे. त्याचं काय? ते म्हणे त्याच्या खाली 7 सोन्यानं भरलेली रांजणं आहेत. ते सगळे रांजणं खोदून काढले की ते झाड आपोआप पालवी फुटेल त्या झाडाला. ठीक आहे म्हणे. निघतो तो. कासव तिथे समुद्रकिनाऱ्यावर त्याची वाट पाहत बसलेला असतो. कासव म्हणतो काय म्हणले देव? मला काय सांगितलं सांग. ते म्हणे मला अगोदर ह्या 7 समुद्र पार करून पलीकडे सोड. मग मी तुला सांगतो. ठीक आहे म्हणे. मग तो कासव त्याला पाठीवर घेऊन त्या 7 समुद्रापलीकडे आणून सोडतो. मग ते म्हणे तुझं मी विचारलं देवाला. देवाने सांगितले की तुझ्या डोक्यामध्ये किमती हिरा आहे आणि तो हिरा काढला की तुला बरे वाटेल. परत त्रास होणार नाही. ते म्हणे मग माझा हिरा कोण काढणार? तूच काढ. ठीक आहे म्हणे. मग त्याने त्याचा डोक्यातला हिरा थोडंसं कट करून काढला तो बाहेर. मग ते म्हणे ते हिरा तुला घेऊन जा. ते म्हणे नाही बाबा मी कशाला नेऊ? तुझा हिरा आहे तू घे. ते म्हणे मी घेऊन काय करणार आहे? मला काय करायचं? तू माझा जीव वाचवलास. माझा त्रास कमी केलास. तेच मला खूप आहे म्हणे. हे हिरा तू घेऊन जा.
तो हिरा अतिशय किमती होता. मग तो हिरा घेऊन तो निघाला. मग ते राजाच्या त्या बिल्डिंगजवळ आला, राजाच्या राजवाड्याजवळ. मग तिथे राजाकडे गेला. राजाला सांगितलं की मी तुमचं विचारलं देवाला, आणि देवाने सांगितले की तुमच्या घरात राजकन्या आहे लग्नाची, आणि तिचं लग्न करून दिलं की तुमची बिल्डिंग पडणार नाही. ते म्हणे मग तुझ्यासोबतच लग्न लावून देतो माझ्या राजकन्येचं. तू एवढं छान विचारलंस देवाला आणि एवढं चांगला निरोप घेऊन आलास देवाकडे, त्याच्याशी लग्न लावून देतो राजकन्येचं आणि अर्ध राज्य त्याला देतो. मग ते सगळं घेऊन तो निघाला. राजकन्या, सगळं अर्ध राज्य सगळं घेऊन निघाला की मग ते झाड दिसतं त्याला रस्त्यामध्ये. मग त्याला आठवतं की अरे झाडाचं सांगायचं राहिलं आपल्याला. तो खाली उतरतो गाडीतून, बैलगाडी होती त्या बैलगाडीतून खाली उतरतो आणि सांगतो की त्या झाडाला की तुझ्या खाली 7 सोन्याची रांजणं भरलेली आहेत, ती काढली की तुला छान पालवी फुटेल, हिरवागार होशील. मग ते म्हणतो की मला कसं काढता येईल, मी काढू शकत नाही त्या जमिनीतलं, तूच खांद आणि ते रांजणं काढायची तेवढी मला मदत कर. ठीक आहे म्हणे. मग त्याच्यासोबत शिपाई असतातच राजाने दिलेले. मग त्या शिपायांच्या हाताने सगळं खोदून घेऊन ती 7ही सोन्यानं भरलेली रांजणं बाहेर काढतो आणि हे घे रांजणं, आता आम्ही निघतो असं म्हणून त्याचा निरोप घेतो. ते म्हणे नाही, हे रांजणं सगळे तूच घेऊन जा, मला काय करायचे ठेवून, मी काय ह्याचा उपयोग करू शकणार आहे. ठीक आहे म्हणे. मग ते 7 सोन्यानं भरलेली रांजणं, ते राजानं दिलेलं अर्ध राज्य, राजकन्या आणि तो किमती हिरा सगळं घेऊन तो निघतो. मग घरी पोचतो. घरी पोचल्यावर त्याची म्हातारी आई त्याची वाट बघून रडून आंधळी झालेली असते. तिचे डोळे पूर्ण निकामी झालेले असतात. माझा मुलगा कधी येईल अशी वाट पाहत. मग तो गेला की त्याचा आवाज जाऊन त्याची आई ओळखते. तिला खूप आनंद होतो. मग ती सगळी हकीकत तो मुलगा त्याच्या आईला सांगतो की रस्त्यात काय झालं काय नाही सगळं सांगतो. मग ते म्हणतो, आई आपण तुझ्या डोळ्याचा चांगला विलाज करून घेऊ आणि तुला परत डोळे मिळू. म्हणून तो एका चांगल्या वैद्याला बोलवतो. मग तो वैद्य येऊन डोळे पाहतो आणि तो म्हणतो, हे रडून यांनी डोळे ह्यांचे निकामी झालेले आहेत, तर ह्यांना हिरा आहे म्हणे, किमती हिरा असतो तो, आणि कासवाच्या मस्तकामध्ये असतो. ते हिरा जर यांच्या डोळ्यावर फिरवला तर ह्यांचे डोळे लगेच चांगले होतील. मग त्याला आठवतं की कासवाच्या ह्याच्यातला हिरा आपण आणलेला आहे. मग तो लगेच तो हिरा बाहेर काढतो आणि त्या आईच्या दोन्ही डोळ्यांवर फिरवतो. आईला छान दिसायला लागतं. आईला खूप आनंद होतो. ह्याला पण खूप आनंद होतो आईला भेटून खूप दिवसांनी. मग ती म्हणती, देव काय म्हटले? ते म्हणे, देवाने सांगितलं की तुला घरी जाईपर्यंत सगळं पुण्य मिळेल. मग एवढं पुण्य मिळालं म्हणतो मला. मग ते आई सांगते, बघ म्हणते, अर्धी भाकरी जर आपण दान केली तर एवढं पुण्य मिळतं. म्हणून मित्रांनो, अन्नदान हा नेहमी करत राहा आणि आनंदात राहा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.